नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली जाणार गेली आहे व 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच किती थकीत कर्जदार शेतकरी अशा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती त्या माध्यमातून भरण्यात आलेली आहे व शेतकरी नियमितपणे आपला पीक कर्ज परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना 3 वर्षांमध्ये आपला पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच की निर्देश सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. यांच्यासाठी आता 4 मार्च 2026 रोजी म्हणजेच की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली आहे व बैठकीच्या माध्यमातून आता प्रत्येक उपनिबंध कार्यालय सहकार विभागाच्या माध्यमातून आयुक्तालयाच्या माध्यमातून 9 मार्च 2026 पर्यंत डाटा शासनाला सादर करण्याचे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून दिलेले आहे व जिल्ह्यांमध्ये मध्यमवर्गीय बँक असतील, सोसायट्या असतील किंवा इतर काही बँका असतील व 3 वर्षांमध्ये जे काही शेतकरी नियमितपणे आपला पीक कर्ज परतफेड करत आहे अशा शेतकऱ्यांची माहिती परप्राप्त भरण्याची माहिती येता 9 मार्च 2026 पर्यंतचे शेतकरी पीक कर्जाची परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा समाविष्ट केली जाणार आहे व जी.आर. निर्गमित करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्या वर्षाचे पीक कर्जाची फेड करणाऱ्या जेव्हा काही वर्षांपासून पीक कर्ज थकीत असेल अशा शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागीबद्दल अद्यापही माहिती झाली नाहीये. परंतु 2 वर्ष झाले तुम्ही पीक कर्ज भरलेलं असेल किंवा तुम्ही नियमितपणे कर्जदार असतील तर याचबरोबर 2025 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे समाविष्ट करावं अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. व 15 मार्च पर्यंत बच्चू कडू यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनात इशारा देण्याचे देखील देण्यात आलेला आहे की एकंदरीत काय यांच्यामध्ये निर्णय होतोय याबद्दल हा निर्णय केला जातोय. पद्धतीने ही कर्जमाफी रेटून धरलू पाहण्यासाठी आहे. धन्यवाद.